हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रेणुका राऊत. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर मी एक मॉडेल आहे, कंटेंट क्रिएटर आहे. आणि तुम्ही जर माझ्या इन्स्टाला फॉलो करत नसाल तर इकडे मी माझा ID देते, तिकडे पण जाऊन मला फॉलो करा. आणि येस, कंटेंट बघायला विसरू नका तिकडचं पण. सो बेसिकली हा व्हिडिओ इज लाईक व्हेरी क्लोज टू माय हार्ट. कारण जेव्हा म्हणजे मला असं वाटत होतं की काय असतं नेमकं हे PR पॅकेजेस, ब्रँड कोलॅबरेशन्स, बाटा कोलॅबरेशन्स. आणि कोलॅबरेशनच मेन ही गोष्ट, कोलॅबोरेशन म्हणजेच काय असतं हे जेव्हा मला कळलं होतं तेव्हा मला फार जास्त आनंद झाला होता. आणि तुमचंही असंच असणार आहे. जर तुम्हाला ज्यांना माहीत नाही आहे ते जर ह्या व्हिडिओमध्ये आले सो येस, दिस व्हिडिओ इज फॉर यू गाईज. आणि नक्की शेवटपर्यंत बघा, कारण मी खूप साऱ्या गोष्टी सांगणार आहे की तुम्ही कसं चालू करू शकता, हे कोणतं कोलॅबोरेशन तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे, तुम्ही किती पोस्ट करू शकता, कुठे पोस्ट करू शकता, कुठे पोस्ट केल्याने जास्त रीच भेटणार आहे, कुठे पोस्ट केल्याने तुम्हाला जास्त कोलॅबोरेशन्स भेटणार आहे, आणि तुम्ही तुमची पब्लिसिटी ह्या फील्डमध्ये कशी करू शकता. सो लेट्स गेट इन टू द व्हिडिओ डिरेक्टली. जास्त मोठं भाषण नाही देणार आहे मी. सो सर्वात पहिलं तर मला मोटिवेशनच येत नव्हतं हा व्हिडिओ करायचा. कारण मला असं झालं होतं की मी पॉईंट्स देखील काढायचा प्रयत्न केला, पण आता मी काहीच घेऊन बसली नाही आहे. कारण मला असं वाटलं की मला जे वाटतंय ते मी खरं त्या गोष्टी तुम्हाला सांगेल. भलेही थोडासा मोठा होईल व्हिडिओ, बट दरवेळी मी असं बोलते की मला छोटा करायचा आहे, बट दिस टाईम जरी मोठा झाला तरी तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला खूप जास्त युजफुल राहणार आहे हा व्हिडिओ. सो फर्स्ट ऑफ ऑल विल स्टार्ट. आणि देर आर 3 टाईप्स ऑफ कोलॅबोरेशन्स: बाटर कोलॅबोरेशन, पेड कोलॅबोरेशन आणि रिइम्बर्समेंट कोलॅबोरेशन. तर रिइम्बर्समेंट कोलॅबोरेशनबद्दल मी जास्त काय नाही सांगू शकणार, कारण मी कधी केलं नाही आहे. असं कोलॅबोरेशन असतं ज्याच्यामध्ये की ब्रँड तुम्हाला काहीच पे करत नाही, तुम्ही ब्रँडला काही पे करता. ऑब्व्हियसली आपण नाहीच करत कोलॅबोरेशनमध्ये पे, बट स्टील ब्रँड तुमच्याकडून कसलाही पैसा घेत नाही तुम्हाला कसला पैसा देत. सो याच्यामध्ये ब्रँड तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पैशाने कोणतंही प्रोडक्ट खरेदी करायला होतं. लाईक ते बोलतात की आमच्या ह्या साईटवरून किंवा ॲमेझॉन, मिंत्रा जे पण असेल त्याच्यावरून तुम्ही ते प्रोडक्ट ऑर्डर करा तुमच्या पैशांनी. म्हणजे मला ब्रँड सांगणार की मी माझ्या पैशांनी ते प्रोडक्ट ऑर्डर करायचे, आणि जेव्हा माझं कंटेंट लाईव्ह होणार आहे इन्स्टा किंवा यूट्यूबला तेव्हा ते मला पे बॅक करणार. बट मला हे ट्रस्टवर्दी नाही वाटलं कधीच. सो मी ह्याच्यामध्ये कधीच पडले नाही. मी मोस्टली बार्टर आणि पेडच केलेत, मोस्टली बार्टर केलेत आणि खूप कमी पेड केलेत मी. कारण मला असं वाटतं की बार्टर करणं पण चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी खूप कंटेंट क्रिएटर्सचं असं ऐकलं किंवा इन्फ्लुएन्सरचं असं ऐकलं आहे की जर तुमचं चांगलं प्रोफाईल झालं आहे, जर तुम्ही पेड कोलॅबोरेशन्स घ्यायला चालू केला वगैरे, चांगलं येते की म्हणजे जर आपण त्याच्यामध्ये काम करतो आहे आणि आपल्याला तिथे पैसा कमवायला मिळतो तर आपण ऑब्व्हियसली ते केलं पाहिजे. बट जे प्रोडक्ट्स आपण बाहेरून विकत घेणार आहे तेच जर ब्रँड आपल्याला फ्रीमध्ये देतं आहे इन एक्सचेंज ऑफ ओनली 1 व्हिडिओ और 1 फोटो, असं म्हणजे नॉट 1 फोटो, 1 रील किंवा 1 स्टोरीच्या जर ते एक्सचेंजमध्ये आपल्याला ते प्रोडक्ट देत आहेत, तर वाय नॉट टू डू दिस इन कोलॅबोरेशन. सो मला सध्या जर तुम्हाला माहिती असेल तर मला इंस्टाग्रामला 6K+ फॉलोवर्स आहेत आणि यूट्यूबला 5K+. सो मला दोन्हीकडे ब्रँड कोलॅबोरेशन्स येत असतात. आणि इवन अशा खूप सारे एजन्सीज आहेत ज्यांच्या थ्रू हे सगळे कोलॅबोरेशन्स येतात, ते पण मी पुढे सांगणार आहे. पहिला आपण टाईप्स ऑफ कोलॅबोरेशन बघून घेऊयात. सो रिइम्बर्समेंट झालं, ते मी सांगितलं. ते मला असं वाटतं की शक्यतो तुम्ही पण जर नवीन असाल ह्याच्यामध्ये तर तुम्ही पण टाळा थोडंसं, ते नका करू. म्हणजे मी हेच सजेस्ट करेन. सो तर सगळ्यात पहिलं होतं आपलं, आता 2 राहिलेत की बार्टर आणि पेड. तर बार्टर कोलॅबोरेशनमध्ये असं असतं की ब्रँड तुम्हाला एक प्रोडक्ट देतं, त्याच्यासाठी तुम्हाला त्यांना एक व्हिडिओ क्रिएट करून द्यायचा असतो जो की तुम्हाला तुमच्या पेजवरती अपलोड करायचा असतो. आता ते भलेही इंस्टाग्रामसाठी असो की यूट्यूब, तर ब्रँड ते तुमच्यासोबत बोलून वगैरे सगळं डिस्कस करून ते तुमचं आणि ब्रँडचं ठरतं की तुम्ही ते इंस्टाग्रामवर पोस्ट करणार आहे की यूट्यूबवर. तर मी मोस्टली बार्टर कोलॅबोरेशनचे फॉर्म्स असे भरते जे प्रोडक्ट्स मला खरंच हवे असतात. सो ते खूप सोपं होऊन जातं आपल्यासाठी की जे प्रोडक्ट आपल्याला खरंच हवे, जे प्रोडक्ट्स आपण यूज करतो किंवा यूज करून बघायचे, ते आपण विकत घेण्यापेक्षा आपण ऑब्व्हियसली एका रीलच्या बदल्यात ते प्रोडक्ट्स घेऊ शकतो. सो मी कधीही बार्टर कोलॅबोरेशनसाठी पण रेडी असते, पण जर ते प्रोडक्ट माझ्या कामाचं असेल तर. सो येस, हेच होतं सगळं बार्टर कोलॅबोरेशनमध्ये. सो सेकंड इज पेड कोलॅबोरेशन. पेड कोलॅबोरेशन पण असंच, ब्रँड आपल्याला प्रोडक्टसोबत एक
स्पेसिफिक अमाऊंट पण पे करतं, जे की मे बी त्यांची असती काही, म्हणजे त्यांचं बजेट फिक्स असतं कधी कधी कोणत्या कोणत्या ब्रँडचं. कधी कधी ते आपल्याला स्वतःला आपलं बजेट विचारतात की तुमचं एवढं स्पेसिफिक एका रील किंवा एका स्टोरीसाठी काय बजेट आहे. मग आपण सांगायचं असं असं आहे. जर परवडलं त्यांना तर ऑब्व्हियसली ते देतात किंवा मग ते नेगोशिएट करतात. इवन मी सुद्धा ब्रँड्सला खूप वेळा पिच केलं आहे अगोदर. आता ब्रँड्स मला स्वतःहून पण मेसेज करायला लागलेत आणि मी शक्यतो तरी हा मेसेज टाकते ब्रँडला जेव्हा मी स्वतःहून ब्रँडला पिच करते. सो हा नॉर्मल मेसेज आहे ज्याच्यासाठी की तुम्ही एक म्युच्युअली बेनिफिशियल असं काहीतरी करताय, तर बार्टर कोलॅबोरेशनसाठी हा मेसेज तुम्ही टाकू शकता. आणि आता राहिलं की ब्रँड पण कधी कधी अप्रोच करतात ऑब्व्हियसली, जर तुम्हाला त्यांना तुमच्या प्रोफाईलला तसं दिसतंय सगळं. जरी मी असं म्हणेन की तुम्हाला चालू करायचं आहे, बट लगेच ऑब्व्हियसली जर तुमचे थोडे फॉलोवर्स आहेत किंवा फॉलोवर्स जरी जास्त असले बट तुमच्या पेजला ते कंटेंट नाही, लाईक PR पॅकेजेस, ब्रँड कोलॅबोरेशन, ब्रँड डील्स, प्रमोशन्स वगैरे हे सगळं नाही आहे तुमच्या पेजला, तर तुम्ही तुमच्या घरात जे पण प्रोडक्ट्स आहे, ऑब्व्हियसली जर तुम्ही एक मुलगी आहात तर तुमच्याकडे स्किन केअर, मेकअप प्रोडक्ट्स किंवा एखादी छान कुर्ती, ड्रेस सेट्स वगैरे जे काय असतील, म्हणजे अनारकली सेट्स वगैरे. आता सध्या हॉल्सचा पण किती ट्रेंड चालू आहे. मी तर खूप वेळा प्रयत्न करते करायचा, बट बॅकग्राऊंड अँड ऑल सगळं लाईटिंग, व्हॉईस त्याच्यामुळे मला नाही होते. आणि मी सध्या त्या आता झोनमध्ये नाही आहे की मी ह्या सगळ्या गोष्टींसाठी सध्या लगेच इन्व्हेस्ट करू शकेल. त्यामुळे मला वाटते की आता जे काय आहे त्याच्यामध्ये इट्स गोईंग व्हेरी गुड, म्हणून मी सध्या नाही करत आहे. बट जर तुमच्याकडे छान बॅकग्राऊंड आहे, छान कपडे आहेत, तुमच्याकडे त्याचे लिंक्स आहेत, सो तुम्ही ऑब्व्हियसली ते करू शकता. आता मी हे तर सांगितलं की तुम्ही ब्रँडला कसं पिच करू शकता किंवा जर कंटेंट दिसलं तर ब्रँड तुम्हाला कसं म्हणजे कसं कॉन्टॅक्ट करू शकतं. बट अजून एक पद्धत आहे ज्याने तुम्हाला हे सगळे PR पॅकेजेस वगैरे मिळू शकतात, ते म्हणजे एजन्सीज. आता अशा भरपूर एजन्सीज आहेत जे डिरेक्टली कामं देतात कंटेंट क्रिएटर्सला, इन्फ्लुएन्सर्सला, जे ब्रँडसोबत लिंकअप असतात. काही म्हणजे भरपूर वेगवेगळे ब्रँड्स वेगवेगळ्या एजन्सीजसोबत लिंकअप असतात. सो मी काही एजन्सीजचे सुद्धा व्हॉट्सअप चॅनल्स किंवा इंस्टाग्राम्स वगैरे जे असतील ते सगळं खाली टाकेल किंवा मी स्क्रीनशॉट पण टाकेल. सो तुम्ही डिरेक्टली सर्च करू शकता तुमच्या इन्स्टा, व्हॉट्सअपला जाऊन. इकडे फॉलोवर्सनुसार तुम्हाला रिक्वायरमेंट्स येत राहतात की जर 1K+ फॉलोवर असेल तर ही रिक्वायरमेंट, इतकं पे आहे. तर जास्त लांबायला नको, मी सगळ्या लिंक्स वगैरे तुम्हाला खाली देईल ऑब्व्हियसली. आणि भरपूर सारे एजन्सीज आहेत. असं मोस्टली मी ज्यांचं करते ना, म्हणजे मला खूप सारे PR पॅकेजेस, एक तर हासलिंग कोलॅबोरेटर्स, डेनारो मीडिया, देन स्नॅक मीडिया, असे भरपूर आहेत. किंवा काही ब्रँड्स डिरेक्टली, आता बायोडर्मा असं झालं एकदम घरचं असल्यासारखं, आणि हिलरी रोडा, ते प्रत्येक त्यांच्या कॅम्पेनमध्ये मला इन्व्हॉल्व करतात. सो मला असं वाटतं ह्याचा मी सेकंड पार्ट नक्कीच केला पाहिजे. सो येस, तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा. आणि दॅट्स ऑल अबाउट दिस व्हिडिओ. इन्स्टाला जाऊन बघा, आणि अजून काही डाऊट्स असतील तर, अजून काय म्हणजे तुमचे काय डाऊट्स असतील तर ते कमेंट्समध्ये विचारायला मला विसरू नका. सो या, बाय, थँक्स फॉर वॉचिंग.